नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण नाचणीचे मोदक करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक मोठा बाउल नाचणीचे पीठ घेतले आहे. एक छोटी वाटी रवा, किसलेला गूळ, अर्धी वाटी तीळ, किसलेलं खोबरं, एक छोटी वाटी वेलची पूड, वॉटरमेलन सीड्स, खसखस आणि तूप. आपण हे नाचणीचे पीठ खमंग भाजून घेऊया. आपण नाचणीचे पीठ टाकून चांगले छान खमंग भाजून घेऊया. पीठ भाजून घेतले अगोदर, मग थोडं थोडं तूप टाकून आपण पुन्हा भाजून घेऊया. पीठ छान खमंग भाजले. आपण आता त्याला काढून घेऊया. आपण आता रवा भाजूया. रवा छान खरपूस भाजून झालाय. आपण आता त्याला काढून घेऊया. आपण तीळ भाजूया. तीळ, खसखस हे छान भाजून घेऊया. तीळ खसखस भाजून झाली. आपण त्याला काढून घेऊ. खोबरेही भाजूया. खोबरेही छान भाजून झाले. आपण त्याला काढून घेऊया. वॉटरमेलन सीड्स परतून झालेत. आपण आता त्याला डिश मध्ये काढू. हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊ. त्याआधी बाजूला 2 चमचे काढून ठेवू. हे मिश्रण आणि गूळ आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. आपण एक मोठ्या ताटामध्ये हे काढून घेऊया. आणि हे छान मिक्स करूया. वेलची पूड टाकूया. वॉटरमेलन सीड्स टाकूया. थोडंसं तूप टाकूया. आणि हे छान मिक्स करूया. हे मिश्रण छान मिक्स झाले. आपण आता या साच्याच्या साहाय्याने मोदक बनवूया. ही खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. झटपट मोदक होतात. तुम्ही या गणेश चतुर्थीला नक्की बनवा. अशाच प्रकारे आपण सगळे मोदक बनवूया. हे मोदक मी खूप साऱ्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. तुम्हीही बनवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.